तस्करी प्रकरणी नाशिकमधल्या डॉक्टर अमोल पाटीलला अटक करण्यात आली। डॉक्टर अमोल पाटील आंतरराष्ट्रीय स्त्रीबीज तस्कर असल्याचा संशय व्यक्त केला जातो। बदलापूर इथून रॅकेट चालत असल्याची माहिती मिळाली। आयव्हीएफ सेंटरच्या नावाखाली व्यवसाय सुरू असल्याचा आरोप करण्यात आला। आणि या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, आता डॉक्टर अमोल पाटील यांना अटक झालेली आहे। स्त्रीबीज तस्कर असल्याचा त्यांच्यावर संशय व्यक्त केला जातो। नाशिकच्या पोलिसांनी या संदर्भात काय अधिकची माहिती दिली? कल्याणी एक महत्वाची ही अपडेट म्हणावी लागेल। काही दिवसांपूर्वी बदलापूर येथे स्त्री बीज हे तस्करी प्रकरणीचं एक मोठं रॅकेट उघडकीस आलेलं होतं आणि त्यानंतर त्याचे धागेदोरे जे आहेत ते नाशिकपर्यंत येऊन ठेपलेले होते। नाशिकचं एक मालती आयव्हीएफ सेंटर आहे, इथले काही डॉक्युमेंट्स म्हणजे इथलं जे सर्टिफिकेट आहे ते बदलापूरमध्ये मिळाले होते आणि त्या सगळ्या अनुषंगाने चौकशी करत असताना आता हे डॉक्टर अमोल पाटील जे मालती आयव्हीएफ सेंटरचे डॉक्टर आहेत त्यांना नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि या सगळ्या प्रकरणी अधिक चौकशी जी आहे ते नाशिक पोलिसांकडून सुरू आहे। डॉक्टर अमोल पाटील हे या सगळ्या प्रकरणामध्ये गुंतलेले आहेत अशा पद्धतीची एक प्राथमिक माहिती मिळत आहे। त्यामुळे अधिक चौकशीमध्ये अजून काय या सगळ्या घटनेमध्ये तपास हे समोर येतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। किरण, खरं तर पाटील दाम्पत्याला एक नोटीस पाठवली होती, त्यांनी नोटिशीला उत्तर दिलं होतं आणि या प्रकरणाशी आपला काही संबंध नाही असं त्यांनी म्हटलं होतं। काही दिवसांपूर्वी जेव्हा बदलापूरचे धागेदोरे नाशिकमध्ये आढळलेले होते मालती आयव्हीएफ सेंटरला, त्यावेळेस नाशिक महापालिका प्रशासनाकडून एक नोटीस जी आहे ते मालती आयव्हीएफ सेंटरला हे देण्यात आलेलं होतं। जे तुमचं सर्टिफिकेट आहे, जे एकूणच रजिस्ट्रेशन नंबर आहे ते बदलापूरच्या आयव्हीएफ सेंटरमध्ये कसं काय आढळलेला होता या संदर्भात एक नोटीस दिलं होतं। त्यानंतर त्यांनी काही प्राथमिक जे आहे ते थातूरमातूर हे उत्तर दिले होते, पण या सगळ्या गोष्टीनंतर आता त्यांना हे ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि या सगळ्या प्रकरणी त्यांचं सहभाग आहे अशा पद्धतीचे एक संशय हे व्यक्त होतोय। त्यामुळे अधिक चौकशीमध्ये काय काय नेमकं समोर येतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच एक महत्त्वाची अपडेट आहे। नाशिकमधल्या डॉक्टर अमोल पाटीलला अटक करण्यात आली, त्यामुळे चौकशीतून आणखी काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे।